दादा, केंद्रीय मंत्री आहेत सी.आर. पाटील. त्यांनी एक सुरतमध्ये वक्तव्य केलेलं आहे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते आणि यामुळे वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. काय नक्की प्रतिक्रिया? केंद्राने किंवा एखाद्या केंद्राच्या मंत्र्यानं संविधानाच्या पदावर बसल्यावर असं बेजबाबदारपणानं बोलायला नाही पाहिजे किंवा एखादं वक्तव्य करायला नाही पाहिजे. छत्रपती शिवरायांनी संबंध देशासाठी जिथं अन्याय होतोय तिथं अन्याय बंद करण्यासाठी लढाया उभारल्या. एखाद्या महापुरुषाला किंवा एखाद्या संताला एखाद्या जातीत तोलणं योग्य नाही. परंतु आता या भाजपच्या काही लोकांना अशी सवय लागली मतासाठी आणि सत्तेसाठी हे कोणाला काही पण जोडतात आणि मतासाठी त्यांच्या त्या राजकीय लाभापोटी ही विनाकारण जात जोडली जाते. आमचे त्या पंतप्रधान मोदींना आणि ते दुसरे त्यांचे ते महाराष्ट्रातले बार येत असते ती एक ते नमुना अमित शहा यांना सांगणं आहे की जरा याच्याकडे बघा. हे कोण केंद्रीय मंत्री महापुरुषांना तुमच्या फायद्यासाठी असं तोलू नका म्हणा. त्याला त्याचं स्टेटमेंट माघारी घ्यायला लावा. नसता राज्यापासून देशापर्यंत निषेध जर एकदा सुरू झाले तर त्याचा फटका तुमच्या भाजपला देशभर राज्यभर महाराष्ट्रात सुद्धा बसू शकतो. म्हणून महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ते कोण केंद्रीय मंत्री त्याला फोन करून सांगावं की छत्रपती शिवराय हे सगळ्या जाती धर्मासाठी लढलेत आणि तेजस्वी असं त्यांनी एक भगवं स्वराज्य या देशाला दिलंय. त्यांच्याबद्दल त्यांना जातीत कुणी तोलू नाही. कारण यांना कधी पण मोठेपण तर नाहीच आहे या भाजपाच्या मंत्र्यांना. परंतु हे जातीत तोलून संकुचित यांची जी वृत्ती ते बंद करा आणि त्याचं स्टेटमेंट मागे घेण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा तातडीनं सांगावं. नसता भाजपाच्या विरोधात पुन्हा एक निषेधाची लाट तयार होणार आहे.